कर्नाटकचे निवृत्त पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येनं सर्वत्र खळबळ उडाली. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी पल्लवी यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी झालेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झालेत. प्रथमदर्शनी संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय. तसेच पल्लवी यांनी हत्येपूर्वी काही अधिकारी आणि पत्रकारांना व्हॉट्सअपवर काही मेसेजेस पाठवल्याचंही समोर आलंय. तसेच ओम प्रकाश यांच्या मुलानं दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आई आणि बहिणीवर गंभीर आरोप केले. तसेच पल्लवी यांनी हत्येसाठी गुगलचा वापर केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकंदरीतच या हत्या प्रकरणी कोणकोणते खुलासे झालेत, आतापर्यंत यामध्ये नेमकं काय काय घडलंय, या हत्येमागं नेमकं काय गूढ आहे, याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डोंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश हे निवृत्तीनंतर बंगळुरूमध्ये स्थायिक झाले होते. ते बंगळुरू येथील HSR लेआउट या भागात त्यांच्या आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. रविवारी 20 एप्रिलच्या दुपारी 4:30 वाजता ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी यांनी पोलीस कंट्रोल रूम 112 वर फोन करून आपल्या पतीची हत्या झाल्याचं कळवलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांच्या घराचं दार हे बंद होतं. यावेळी घरात असणाऱ्या ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी व मुलगी कृती यांनी दार न उघडल्यानं नाईलाजानं पोलिसांना दरवाजा तोडून घरात प्रवेश करावा लागला. घरात शिरताच ड्रॉइंग रूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात माजी DGP ओम प्रकाश निश्चित पडलेले दिसले. त्यांच्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात रक्त सांडलं होतं. ओम प्रकाश यांच्या मानेवर आणि पोटावर अनेकदा वार केल्यानं रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहाशेजारी एक रक्तानं माखलेला चाकू पडला होता. बाजूला जेवणाच्या टेबलवर ताटामध्ये थंड झालेले अन्न तसंच होतं. घरात ओम प्रकाश यांच्या पत्नी व मुलगी कुठेही न दिसल्यानं पोलिसांनी घरात शोधाशोध सुरू केली. त्या दोघींनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. पोलिसांनी त्या दोघींना ताब्यात घेतलं आणि पुढील तपासाला सुरुवात केली. 68 वर्षीय ओम प्रकाश हे मूळचे बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील बगाहा शहरातील रहिवासी होते. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि 1981 साली ते IPS सेवेत रुजू झाले. कर्नाटकमधील बेल्लारी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटकमधल्या शिमोगा, उत्तर कन्नड आणि चिक्कमंगळुरू यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. या व्यतिरिक्त ते लोकायुक्त पोलीस दलातही होते. त्यांनी CID मध्ये DIG म्हणून काम पाहिलंय. 2015 साली त्यांनी कर्नाटकचे DGP म्हणून पदभार स्वीकारला. पुढे 2017 साली ते निवृत्त झाले आणि तेव्हापासून ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसह बंगळुरू येथील घरी राहत होते. निवृत्तीनंतर मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुखशांती नव्हती. कौटुंबिक कलह सुरूच होते. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार ओम प्रकाश यांना आपल्यासोबत काहीतरी अनुचित घडण्याचा अंदाज आधीच आला होता. त्यांनी त्यांच्या काही अधिकारी मित्रांनाही याबद्दल माहिती दिली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनच आपल्यासोबत घातपात होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. मात्र यावेळेस त्यांनी पत्नी किंवा इतर कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे. अखेर त्यांची ही भीती खरी ठरली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या जीवावर उठलेली जवळची व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची पत्नी पल्लवी याच होत्या. पोलिसांनी तपासासाठी पल्लवी आणि कृती यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीपासूनच पोलिसांना पल्लवी यांच्यावर संशय होता. पुढे पोलीस तपासातून मुख्य संशयित म्हणून पल्लवी यांचंच नाव समोर आलं. चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीत पल्लवी यांनी हत्येनंतर दुसऱ्या एका IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला कॉल करून "आय किल्ड द मॉन्स्टर" म्हणजेच मी त्या राक्षसाला मारलं असं सांगत स्वतःहून हत्येची कबुली दिली होती. या चौकशी दरम्यान आणखी एक धक्कादायक खुलासा झाला, तो म्हणजे ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी या स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारानं ग्रासलेल्या होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. या प्रकरणातील दुसरी मुख्य संशयित ओम प्रकाश यांची मुलगी कृती, जी हत्येवेळी घरातच होती. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार कृती हत्येवेळी दुसऱ्या खोलीत होती. मात्र ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश यानं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत आपली आई पल्लवी आणि बहीण कृती यांच्यावर वडिलांच्या हत्येचा गंभीर आरोप केलाय.
मुलानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पल्लवी या मानसिकदृष्ट्या अस्थिर असून गेल्या 12 वर्षांपासून त्या स्किझोफ्रेनियानं त्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर उपचारही सुरू असल्याचं म्हटलंय. ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश याने तक्रारीमध्ये म्हटलंय की आपली आई बऱ्याच दिवसांपासून वारंवार वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होती. या सगळ्यामुळेच कंटाळून वडील ओम प्रकाश त्यांची बहीण सरिता कुमारी यांच्याकडे राहण्यास गेले होते. मात्र 2 दिवसांपूर्वीच आपली बहीण कृती हिने वडिलांना घरी परतण्यास तयार केलं. ती स्वतः त्यांना घरी परत घेऊन येण्यासाठी आली होती. त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना घरी आणण्यात आलं. FIR मध्ये असंही नमूद केलंय की त्यांची आई आणि बहीण या दोघीही नैराश्यानं ग्रस्त होत्या आणि त्यांचं वडिलांबरोबर नेहमीच भांडण होत असे. मला दाट संशय आहे की माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे, असंही त्यांनी म्हटलंय आणि कायदेशीर कारवाईचीही विनंती केली. मात्र पल्लवी यांनी आपल्या पतीची इतक्या निर्घृणपणे हत्या का केली याबाबत पोलिसांच्या तपासातून समोर आलेला महत्वाचा पुरावा म्हणजे संपत्तीचा वाद. ओम प्रकाश यांना आपली सगळी संपत्ती मुलगा कार्तिकेश याच्या नावावर करायची होती. मात्र पल्लवी त्यांच्या या निर्णयाशी सहमत नव्हत्या. यावरूनच त्या दोघांमध्ये वाद सुरू होते. रविवारी त्या दोघांमध्ये या विषयावरूनच भांडण झाल्याचं बोललं जात आहे. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की पल्लवी यांनी आपल्या पतीचा खून केला. तसेच माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार ओम प्रकाश आणि पल्लवी यांच्यात कर्नाटकातील दांडेली येथील जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून ही हत्या झाली असल्याचंही बोललं जाते. काही महिन्यांपूर्वी पल्लवीनं जमिनीबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी HSR लेआउट पोलिसांकडे संपर्क साधला होता. पण या तक्रारीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. आज नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार हत्येआधी पल्लवी तब्बल 5 दिवस मृत्यू संदर्भातील माहिती गुगलवर सर्च करत होत्या. मानेजवळील नसा आणि रक्तवाहिन्या कापल्या तर माणसाचा मृत्यू कसा होतो हे त्यांनी गुगलवर सर्च केलं होतं. रविवारी संध्याकाळी ओम प्रकाश यांचा राहत्या घरी मृत्यू झाल्यानंतर पल्लवी आणि त्यांची मुलगी कृती यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सोमवारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर पल्लवीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं, तर कृतीला मानसिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं. पल्लवी यांनी हत्येपूर्वी मी माझी मुलगी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलो आहोत. त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पारंपरिक नसून अत्यंत आधुनिक आहेत, असे मेसेजेस काही अधिकारी व पत्रकारांना पाठवले होते. तसंच माझ्या मुलाकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल आहेत, ज्या ताबडतोब जप्त कराव्यात किंवा काढून घ्याव्यात. या सर्व घटना मालमत्तेच्या हव्यासापोटी आहेत. माझा नवरा माझ्या मुलाला आणि सुनेला पाठिंबा देतोय, असंही त्यांनी एका मेसेजमध्ये म्हटल्याचं समोर आलंय. बंगळुरूचे पोलीस आयुक्त दयानंद यांनी आता या हाय प्रोफाईल खून प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे सोपवलाय. आता या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होणार आणि यावरूनच या हत्येचं गूढ उकलण्यास दिशा मिळणार आहे. या सगळ्या घटनेविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माहेम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.